श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे जे चरित्र आहे, तर ते तुम्ही श्रवण करा आणि नक्की त्यांच्या लीला ऐकण्यामध्ये एवढे दंग व्हा, की तुम्हाला वेळेचंही भान न राहावं. अशीच मी श्रीपाद श्री वल्लभांचरणी प्रार्थना करते आणि स्वामी चरणी प्रार्थना करते. चला तर आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर आवाजात ताईने श्रीपाद श्री वल्लभांचं जे पारायण आहे ते केलेलं आहे, तर आपण त्याचं श्रवण करू. श्री स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ. जे नवीन सेवेकरी आहेत किंवा काय, त्यांनी प्रत्येकाने आपल्या जवळ जर श्रवण करत असतील, घरात असतील, आपल्या जवळ उदबत्ती लावा आणि एक पाण्याचा ग्लास भरून ठेवा. किंवा जर श्रवण करत असतील, स्वयंपाक करत असतील, काम करत असतील, तर देवाजवळ नमस्कार करून तिथे एक तांब्या किंवा एक पाण्याचा ग्लास भरून ठेवा आणि उदबत्ती लावा आणि नमस्कार करून स्वामींना मुजरा करून घ्या. आता मी श्रीपाद वल्लभ वाचत आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा आपला अध्याय आहे दुसरा. या दुसऱ्या अध्यायाच्या पठणाने मनक्लेश निवारण होते. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद वल्लभ स्तोत्रम. श्रीपाद वल्लभ गुरोः वदनारविंदम वैराग्य दीप्ति परमोज्वलमदित्यम मंदस्मितं सुमधुरं करुणार्द्र नेत्रं संसार तापहरणं सततं स्मरामि. श्रीपाद वल्लभ गुरोः करकल्पवृक्षं भक्तेष्ट दान निरतं रिपुसंक्षयं वै संस्मरण मात्र चिति जागरणं सुभद्रं संसार भीति शमनं सततं भजामि. श्रीपाद श्री वल्लभ गुरोः परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्ति समन्वितस्य श्री पर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं त्रैलोक्य पावन पदाब्जमहं नमामि. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय दुसरा. अध्याय दुसऱ्याचे नाव आहे सिद्ध योग्याचे दर्शन, विचित्रपुरीचा वृत्तांत. जे काही मी आता वाचन करणार आहे, तुम्ही जे श्रवण करतायत बसून, त्यांनी डोळे मिटून शांत चित्ताने ती क्रिया, जे काही चित्र आहे ते समोर अनुभवण्याचा प्रयत्न करा. तसंच्या तसं चित्र तुमच्या समोर प्रकट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये पूर्ण गुंगून जा. श्री स्वामी समर्थ. मी मरुतवल्ले या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला. मार्गात अनेक पुण्यात्मांचे, थोर संतांचे दर्शन घेत मी क्रमण करीत होतो. या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे. पांड्य देशातील कदंब वनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते. या प्रांतात अति जागृत असे शिवलिंग होते. त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो. नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली. मार्गात मला सिद्ध योगेंद्र नावाच्या एका महान तपस्व्यांचा आश्रम लागला. मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणी नतमस्तक झालो. त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्री वल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असा तोंड भरून आशीर्वाद दिला. त्यांच्या या चरण स्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते. ते महायोगी मला म्हणाले, तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे. त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे. देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले, परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली. तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले. त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला. या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले. पांड्य देशातील कदंब वनात तो आला आणि काय आश्चर्य, तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला. त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली. इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले. तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले. मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे पूजन अर्चन केले. नंतर त्या स्वयंभू लिंगावर हे सुंदरसे देवालय बांधले. हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे.
पुण्यवंतांना श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विनासायास याचे दर्शन घडते. मी त्या महायोग्याचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो. मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचे चरणकमली मी नमस्कार केला. तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले. मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो. तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले. पण मी पाहिलेले शिव मंदिर हे नव्हतेच. मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले. मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगींद्राकडे येण्यास निघालो. तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला. श्री योगींद्राचा आश्रम मात्र सापडला नाही. मी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला. तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता. मी मार्गक्रमण करीतच होतो. माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले. माझ्या मागे 3 शिरे असलेला एक सर्प होता. त्याच्या मस्तकावर 3 दिव्य मणी होते. त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता. मी अत्यंत भयभीत झालो होतो. माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते आणि मी श्रीपाद श्री वल्लभाच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो. श्री स्वामी समर्थ. पुढे चाललो होतो. त्या सर्पाचा उजेड मार्ग प्रदर्शित करीत होता. शेवटी मी कसाबसा श्री सिद्ध योगींद्राच्या आश्रमात पोहोचलो. तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काल अदृश्य झाला. श्री सिद्ध योगींद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले. मी ते पोटभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती. तेव्हा त्या दयामूर्ती योगीश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला आणि नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेम स्पर्श केला. त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली. तसेच मनातील वाईट विचार, दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले. हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले. श्री दत्त महिमा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता. यावेळी सिद्धयोगी म्हणाले, तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही 2 वेगवेगळी देवालये नाहीत. तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्री दत्तात्रेयांची अनुआज्ञा होती. म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखवली. श्री दत्ताच्या कृपा प्रसादाने काळाच मागे नेऊन देवेंद्राने प्रतिष्ठापना केलेली मूर्ती आणि त्यावेळचा परिसर तुला दाखवला. तू पाहिलेली सारी सृष्टी असे समजणे हा एक मायेचा खेळच आहे. सर्व काही चैतन्य स्वरूप आहे. श्री दत्त प्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते आणि वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो. भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्त प्रभूंच्या संकल्पनानुसारच घडतात. एखादी गोष्ट घडणे आणि न घडणे अथवा वेगवेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो. ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय होतो आणि त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. तेच सगुण रूपात पिठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतरले आहेत. तेथील लोकांनी त्यांचे सत्य स्वरूप जाणले नाही, परंतु कुरोपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपा प्रसादाने भवसागर आनंदाने पार करून गेले. श्रीपाद श्री वल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. श्रीपाद श्री वल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्या वेळेस आपले हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल, त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले आणि
त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्यास सांगितला. ही शिवाज्ञाच मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला मधुरानगर असे नाव दिले. कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्त होता. त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता आणि त्या यज्ञकुंडातून एक 3 वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली. तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी. तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते. लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता आणि शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता. श्री सिद्ध योगींद्र पुढे म्हणाले, अरे बाबा, सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तीमध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते. पुण्यकर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते. पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याने पुण्यशील व्यक्तींचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थलांचे दर्शन घडते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो. या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्री दत्त प्रभूवर भक्ती जडते. अरे बाबा शंकर भटा, तुझ्यावर श्री श्रीपाद श्री वल्लभांची अपार कृपा असल्यामुळे तू येथे येऊ शकलास. श्री स्वामी समर्थ. माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटते. श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाची तळमळ दरक्षणी वाढत होती. केव्हा एकदा कुरोपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असे झाले होते. अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसे नव्हती. मी रात्री ज्या सिद्ध योगींद्राच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो, श्री सिद्ध योगीच्या वचनामृताचा आस्वाद घेतला, तो एक भ्रम होता काय, असे नाना विकल्प मनात येऊ लागले. तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला. सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाचे घरी अन्न ग्रहण करीत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते एक गिरिजन लोकांचे गाव होते आणि त्यांचा मुख्य माझ्या जवळ आला व म्हणाला, आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे व मध देतो. त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे व मध आणून दिले. मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला. चोचीने डोक्यास इजा करू लागला व मी त्याला हकलण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले. तेवढ्यात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले व ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हात पायांना जखमा करू लागले. मी तेथून फळे मध टाकून पळालो. तो वृद्ध ग्रहस्थ म्हणत होता, मी कोणा सिद्ध पुरुषांची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला. मला आठवले, मी त्या सिद्ध योगींद्रांबद्दल मनात शंका घेतली होती. त्याच अपराधाची ही शिक्षा होती. माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. मी पळत होतो. कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्री वल्लभांची मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो आणि त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या विषाने मी मृतपायच झालो. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली होती. धोबी कपडे धुवून वाळून कपड्याचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते. माझी स्थिती पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसवले व त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याने वनातील काही मुळ्याचा रस काढून मला पिण्यास दिला आणि सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली.
पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून जखमेवर लावला आणि माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते. विष जसे जसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो. विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले. ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्तप्रभूंचे भजन गात होता. मी पलंगावर निजलो होतो. त्यांच्या या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपनेने भरून आले होते. त्या वैद्याने केलेल्या उपचाराने मी पूर्ण बरा झालो होतो. त्याचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते. भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला आणि त्याचे नेत्र करुणारसाची जणू वर्षाच करीत होते. तो म्हणाला, माझे नाव वल्लभदास आहे. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात आणि तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहित आहे. आपले नाव शंकर भट आहे ते मी जाणतो. त्याच्या या अचूक वक्तव्याने मी अवाकच झालो. मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे. हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला, मी ज्योतिषी नाही. श्री पिठिकापुरम म्हणजे पंडिताचे माहेरघर, साग वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळवलेले श्री मल्हारी बापाणा अवधान अलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता. परंतु हे प्रगाढ वेद ज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्री वल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत. शुष्क वेदांत अर्थहीन तर्क वितर्क करणारे पंडित श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत. तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिठिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते. त्यांनी आपले जीवन श्रीपाद श्री वल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालवले. ते मृत्यूनंतर स्वर्ग लोकास गेले. तेथे इंद्राने त्यांचा वेदपंडित गणपाठी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना दान धर्म केला असता तर एका दाण्यासाठी 1000 दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वेच्छेने किती काय राहू शकता, परंतु अन्न पाण्या वाचून इतर स्वर्ग सुखे खरोखर शिक्षेसारखी होती. इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पादगय सारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्ती निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत. आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषधी पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढले. श्रीपाद श्री वल्लभांना श्री दत्तप्रभूचे अवतार न मानण्या एवढे तुम्ही अंध झाला आहात. श्रीपाद श्री वल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हास उत्तम गती लाभेल. वल्लभदास सारी कहाणी सांगत होता आणि तो म्हणाला, शंकर भटा, हे कावळे ते सर्प पूर्वजन्मींचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त टाकले व उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबद्ध असावा, वैश्यांनी व्यवसाय व्यापार, गायीचे रक्षण, क्रय विक्रय आदी व्यवहार करावे, शूद्रांनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण, जात, कुळ, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव, श्रद्धा, दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे. वल्लभदास पुढे म्हणाला, तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास. त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास. तो श्लोक असा होता, शुक्लांबरधरम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशायते शांतये. याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसून आणले. शेवटी चर्मकारांच्या गावात पोहोचविले. तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्री वल्लभांच्या विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते. ही गोष्ट ध्यानात असू दे. श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासांचा पाहुणचार
स्वीकारला. 2-3 दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो. चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले आणि त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता. त्या राजास एक मुलगा होता, परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे. त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपभूइष्ट म्हणजे यज्ञ कर्मलोप असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला. तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजिगऱ्याची भाजी देत असे आणि त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते. एका विद्वान ब्राह्मणास राजाने मुख भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या राजेनुसार ते राजगुरु ब्राह्मण मुख भाषेवर संशोधन करू लागले होते. शंकर भट आणि महाराजांचा संवाद. राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला. मी होकारार्थी मान हलविताच आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली. मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो. मला भीतीने घाम सुटला होता. मी तेव्हा मनोमन श्रीपाद श्री वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो. राजाने मला पहिला प्रश्न विचारला, तेवढ्याच एवढे तर एवढ्याला किती होईल? मी गंभीरपणे उत्तर दिले, एवढ्याला एवढेच. माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला, महात्मन, आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली. तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता आणि त्याच्या घरी राजगिरा पिकत असे. ही भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे आणि त्याच्या 6 अध्यायी ब्राह्मणांकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत. यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असत. त्यांच्या घरची राजिगऱ्याची भाजी सुद्धा फुकटच घेत. कालचक्र फिरत गेले. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजिगऱ्याच्या भाजीच्या दाण्याच्या कैकपट या जन्मात दान देत होता. त्याला अचाट जाण्याचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते. मी राजाला म्हणालो, महाराज, राजिगऱ्याची भाजी कितीही दान केली तरी तिच्या 100 पटीने तीच भाजी आपणास मिळेल. सध्याच्या परिस्थितीत रत्न मणी सोने आदी दान करणे तुझ्या हिताचे आहे. माझ्या उत्तराने राजास आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मुख भाषेचा होता. राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी आपली 2 बोटे दाखवून 1 का 2 असे खुणेनेच विचारले. त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कोणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शवण्यास एकच बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी 3 बोटे दाखवली. 3 संख्या पाहताच मला दत्तात्रेयांची त्रिमूर्ती आठवली. तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला. मी भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचा भांडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले. परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्याजवळ असलेले पोहे पुरचुंडीत काढून त्यांना दिले. मला गोड पदार्थांपेक्षा पोहेच जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा यांची चव पाहू शकता असा माझा भाव होता. माझ्या उत्तराने राजगुरू अति प्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा हा फार मोठा पंडित आहे. हा मुकांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे. 2 परीक्षामध्ये तर मी सफल झालो होतो. आता 3री परीक्षा डोळ्यासमोर भेडसावीत होती. राजगुरूंनी सांगितले, चमक मधील श्लोक वाचून याचा अर्थ सांगावा. मी श्रीपाद श्री वल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक श्लोक वाचला व त्याचा अर्थ सभेत समजावून सांगितला. मी सांगितलेला अर्थ असा होता, एका चमे म्हणजे 1, 20 चमे म्हणजे एकाला 3 जोडले असता 4 होतात, त्यांचे वर्गमूळ 2 येते. पंचचमे म्हणजे 4त 5 मिसळल्यास 9 होतात, त्यांचे वर्गमूळ 3 येते. सप्तचमे वर आलेल्या 9 मध्ये 7 मिळाल्यास 16 येतात, त्याचे वर्गमूळ 4 येतो. नवचमे म्हणजे वरील 16 संख्येत 9 मिसळले असता 25 येतात व त्याचा वर्गमूळ 5 येतो. एकादश चमे म्हणजे वरील 25 मध्ये 11 मिसळल्यास 36 येतात व त्याचे वर्गमूळ 6 येते. त्रयोदश चमे म्हणजे वरील 36 संख्येत 13 मिसळल्यास 49 येतात व त्याचे वर्गमूळ 7 येते. पंचदश चमे म्हणजे वरील 49 संख्येत 15 मिसळले असता 64 होतात व त्याचे वर्गमूळ 8 येते. सप्तदश चमे याचा अर्थ वरील 64 संख्येत 17 मिसळले असता येणारी संख्या 81 आणि त्याचे वर्गमूळ 9. नवदश चमे म्हणजे वरील 81 संख्येत 19 मिसळले असता 100 होतात व त्याचे वर्गमूळ येते 10. एकविंशती चमे म्हणजे वरील 100 या संख्येत 21 मिळवल्यास संख्या 121 होते आणि त्याचे वर्गमूळ येते 11.
आणि त्रयोविंशत चमेवरील 121 संकेत 23 मिळवले असता 144 होतात, त्याचे वर्गमूळ येते 12 आणि पंचविंशत चमे याचा अर्थ वरील 144 संकेत 25 मिसळले असता 169 होतात व त्याचे वर्गमूळ येते 13. सप्तविंशत चमे याचा अर्थ वरील 169 मध्ये 27 मिसळले असता 196 होतात व त्याचे वर्गमूळ येते 14 आणि नवविंशत चमे म्हणजे वरील 196 मध्ये 29 मिसळल्यास 225 होतात व त्याचे वर्गमूळ 15 येते. 31 चमे याचा अर्थ वरील 225 मध्ये 31 मिळवले असता 256 होतात आणि त्याचे वर्गमूळ येते 16. त्रयस्त्रीश चमे म्हणजे वरील 256 मध्ये 33 मिसळले असता 289 येते, त्याचे वर्गमूळ येते 17. माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले. मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते. ते कणाद ऋषींना माहीत होते आणि परमाणूंच्या सूक्ष्म कणांच्या भेदामुळेच विविध धातूची निर्मिती होते. माझे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले. राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तर दिल्यामुळे व श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ. आता आपण सिद्धमंगल स्तोत्र घेऊया आणि त्यानंतर 11 ताई 12:30 नंतर गुरुचरित्र वाचन करूया, कारण की होणार नाही. यानंतर 11 वेळा तारक मंत्र सिद्धमंगल स्तोत्र झाल्यानंतर आणि आरती घेऊया आणि नंतर श्री गुरुचरित्र वाचन आणि हॅलो हॅलो आरती घ्या, सिद्धमंगल घेऊन आरती घ्या लगेच, म्हणजे तारक मंत्र नाही, सुरू करू. वेळा तारक मंत्र घेऊन मग आरती घेऊया. श्री स्वामी समर्थ. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, श्री विद्याधारी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, सत्य ऋषीश्वर दुहितानंदन पापन चारिणुत श्री चरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, सावित्री काटक चयन पुण्य फला भारद्वज ऋषि गोत्र संभवा, जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, दौचौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, पुण्य रूपिणी राजंबासूत गर्भ पुण्य फल संजाता, जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, सुमति नंदन नरहरि नंदन दत्त प्रभु श्री श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, श्री पीठिकापुर नित्य विहारा मधुमति दत्ता मंगल रूपा, जय विजयी भव दिग्विजयी भव, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. मी एक वेळ श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांना अगदी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे वर्णन ऐकताना
त्यांचे वर्णनाचे हे तर आपण करू शकत नाही, पण नक्कीच एक सुखद आणि एक वेगळाच अनुभव तुम्हाला आला असेल, अशी मी आशा करते. आणि त्या ताईंनी खरंच खूप सुंदर अशा आवाजामध्ये पारायणाचं जे काही आहे, ते वर्णन अगदी खूप सुंदर केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. असेच जर तुम्हाला छान ऑडिओ ऐकायचे असतील, तर नक्कीच आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.